नमस्कार, अमोघ फूड्समध्ये आपले स्वागत आहे। आज आपण करणार आहोत पावभाजी। त्यासाठी इथे अर्धा किलो बटाटे सोलून बारीक तुकडे करून धुवून घेतलेले आहेत। इथे आपण झटपट घरात असलेल्या साहित्यामध्ये पावभाजी बनवणार आहोत आणि ही बटाटे अख्खे न उकळता आपण तुकडे करून उकडणार आहोत। आता इथे मी एक वाटी मटार घेतले आहेत। घरी जी वाटी असते त्या वाटीच्या मापाने। याच्यात आपण फ्लावर वगैरे टाकणार नाही आहोत, कारण फ्लावरचा एक उग्र वास येतो। आणि याच्यामध्ये आपण बटाटे जेवढे आहेत तेवढंच पाणी घालणार आहोत आणि हे आपण गॅसवर शिजवायला ठेवलेलं आहे। आता आपण मसाला बनवूया। त्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये 4 टेबलस्पून मस्का घालते। तसंच इथे 4 टेबलस्पून तेलही घातलेलं आहे। हे व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये आता 4 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घालते। आता हे कांदे ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। एका साईडला आपण वाटण करूया। इथे एक मूठ भरून लसूण घेतला आहे आणि त्याच्यापेक्षा थोडंसं कमी आलं घेतलं आहे। 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। लसूण पाकळ्या छोटा मोठा असल्यामुळे मोजून सांगता येत नाही, म्हणून मूठभर घेतल्या आहेत आणि हे आपण बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण कांदा बघूया। कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे। याच्यामध्ये आपण केलेलं वाटण घालायचं आहे। इथे सगळं वाटण घालून घेते। आलं लसूणचा कच्चा वास जाईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे। इथे आपण एक मोठी शिमला मिरची घेतली आहे, ती बारीक चिरून घालते आणि ती या कांद्याबरोबर परतून घ्यायची आहे। आता ही मिरची 3-4 मिनिटं परतून घेतली आहे आणि आता याच्यामध्ये 4 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून घातले आहेत आणि तेही आपण याच्याबरोबर व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। इथे टोमॅटो शिजावा म्हणून आपण इथे मीठ घालणार आहोत, पण हे मीठ जेवढं पावभाजीला लागणार आहे तेवढं सगळं मीठ मी आत्ताच घालून घेते आणि टोमॅटो व्यवस्थित त्याच्यात परतून घेते। इथे टोमॅटो शिजतोय तोपर्यंत आपण बटाटे बघूया। इथे बटाटे व्यवस्थित शिजलेले आहे आणि मटारही शिजले। आपण हे पावभाजीच्या मॅशरने व्यवस्थित मॅश करून घ्यायचे। इथे व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे। टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे। याच्यामध्ये आपण मसाले घालूया। इथे अर्धा चमचा हळद घालते, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली आहे, 1 चमचा तिखट मिरची पावडर घातली आहे आणि 2 चमचे मजेठियाचा पावभाजी मसाला घातला आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। इथे मसाले कमी वाटतात आहे म्हणून आपण पुन्हा घालूया। 1 चमचा मिरची पावडर आणि 2 चमचे
पावभाजी मसाला घातला आहे. असं सगळं मिळून 4 चमचे पावभाजी मसाला, 2 चमचे मिरची पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद घातली आहे. आता हे आपलं परफेक्ट झालेलं आहे. हे व्यवस्थित परतून झालं आहे. याच्यामध्ये आपण बटाटा आणि मटारचं मिश्रण घालूया. मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि याच्यामध्ये आपण पावभाजीच्या मॅशरने पुन्हा एकदा मॅश करून घ्यायची आहे भाजी. पाणी घालण्याआधी आपण मॅश करून घ्यायचे. हे सगळं व्यवस्थित बारीक झालेलं आहे. आणि याच्यामध्ये आपण पाणी घालूया. इथे 1 ग्लास पाणी आधी घातलेलं आहे. मिक्स करून घेऊया. इथे आणखी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. सगळं मिळून मी इथे 3 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि भाजी मिक्स करून घेतली आहे. याच्यामध्ये 1 टेबलस्पून मस्का घातला आहे, भरपूर कोथिंबीर घातली आहे आणि हे मिक्स करून घेऊया. आता ही चमचमीत अशी छान पावभाजी तयार झालेली आहे. आपल्या घरी असलेल्या साहित्यात आपण झटपट अशी भाजी तयार केलेली आहे. आता पाव आपण भाजून घेऊया. तव्यावर मस्का घालते, तो सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे आणि याच्यावर आपण पाव घालून भाजून घ्यायचे. पावाला दोन्ही साईडने मस्का लावायचा आहे. अशा प्रकारे सगळे पाव भाजून घ्यायचे दोन्ही साईडने. आपल्याला हवं असेल तर याच्यावर मिरची पावडर, मस्क्यावर मिरची पावडर किंवा पावभाजी मसालाही घालू शकतो. असे सगळे पाव भाजून घेणार आहे आणि आता आपण सर्व करूया. इथे पावभाजी आपण वाढून घेतलेली आहे आणि खूप छान दिसते आणि खूप चमचमीतही झालेली आहे. झटपट अशी आपण नेहमीच्या साहित्यामध्ये बनवलेली आहे. याच्यामध्ये एक्स्ट्रा काहीच घातलेलं नाही आहे. भाजी नक्की करून बघा. एकदा केली तर तुम्ही पुन्हा पुन्हा अशाच प्रकारे कराल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.